नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाडीबीटी फार्मर स्कीमच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक अपडेट आलेला आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून जीएसटीच्या दरामध्ये बदल केले आहेत. 22 सप्टेंबर 2025 पासून हे नवे बदल लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून लागलेले जे काही सोडत आहे, या सोडतीमध्ये कागदपत्र जर अपलोड केली तर बिल जर अपलोड केली तर अधिकही जीएसटी 22 तारखेपासून भरावी लागणार आहे. यांच्यामुळे मेहकर भाजपा तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून शासनाला पुन्हा समस्या थांबवण्यासाठी किंवा पुनःवर समस्या सांभाळण्यासाठी बिल चलन अपलोड करण्यासाठी अधिकच वेळ मागण्यात आलेला आहे. याच मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांना लॉटरी लागलेली आहे, सोडत लागलेली आहे. शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी 10 दिवसाचा कालावधी आहे. त्या दिवसानंतर लाभार्थ्यांना पुनःसंमती दिली जाते. म्हणजेच की आता 30 दिवसांमध्ये आपलं बिल आणि चलन हे अपलोड करावे लागणार आहे. चालन आता अपलोड करत असताना नवीन जर बिलाचं चालन घेतले तर त्यांच्यामध्ये जीएसटीची रक्कम ही जुनीच दाखवत आहे. त्यांच्यामुळे अधिकच भार हा या ठिकाणी शेतकऱ्यांचा उचलला लागणार आहे. पार्श्वतीवरती येता शेतकऱ्यांना 22 तारखेनंतर नवीन दरानुसार आलेले बिल चलन अपलोड केले तरी चालतील. आणि यांच्यासाठी आता जोपर्यंत पुढचे आदेश येणार नाही तोपर्यंत कुठल्याही पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांना कुठलाही अर्ज हा प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्याही स्तरावरती कुठल्याही अधिकाऱ्याच्या माध्यमातून बाद करण्यात येऊ नये, अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे. 22 सप्टेंबर नंतर नवीन जे काही जीएसटीचे स्लॅब लागू होतील, त्यानंतर अवजाराच्या किमती बदलतील, त्यानुसार जीएसटीचे दर बदलतील. त्यानंतर दिलेले बिल चालान हे अपलोड करण्यासाठी राहू शकतात. धन्यवाद.